कारण दरवर्षीप्रमाणे ह्या चषकामध्ये काहीतरी वेगळंच असतं. कालच प्रितेशने मला फोन केला होता व्हिडिओ कॉल की पहिली पिच बघ, नंतर बोलते सायकल बघ, आपल्या सायकल इथं आणून ठेवल्यात आपण, तर ते तू प्रयत्न कर की तुझ्या टीमनी ह्या सायकल घेऊन जाशील म्हणून. तर आम्ही पण त्याच प्रयत्नात आहोत की आम्ही ह्या इथून क्वालिफाय, एक वेळ आम्ही क्वालिफाय झालो होतो, पण ह्यावेळी पण आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे या टुर्नामेंटमध्ये. नक्कीच शुभेच्छा. जो स्वप्न पाहतो नक्कीच कंप्लीट होईल, प्रयत्न करावा लागेल. जाऊया मॅचकडे जिथे पहिला डाव चालू आहे. पुन्हा एकदा ऐकूया ओव्हर टू किशोर. धन्यवाद उमेश साळुंके सरांचा तुम्ही आवाज ऐकला. सोनार सिद्धे क्रीडा मंडळ धाटा वैजित श्री सोनार सिद्धे चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅचला सुरुवात होतीये. बॅटर शफल झाले आणि बॅटन ऑन सेटला खेळत असताना फाईन लेग रिझन मध्ये बॉल सीमा पार, धाबा मिळतील 4 चौकार. हॅलो हॅलो, गावठाण टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतोय की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. गावठाण टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये काळभैरव बोरगर, त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना प्रेरणा 11 खैरवाडी, हे दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेरणा 11 खैरवाडी अर्थातचा लिजेंड संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. अगदी 40+ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी एक दशक खैरवाडी या संघाने गाजवलं. ह्याच्या वेळेला खैरवाडी संघाची एंट्री व्हायची, त्या वेळेला समोरचा संघ एंट्री करायला घाबरायचा. तो संघ आज सोनार सिद्धे चषकमध्ये दाखल झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ दाखवतोय, आपलं अस्तित्व दाखवतोय आणि क्रिकेट कशा पद्धतीनं खेळलं जायचं त्याचा क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हे दोन्ही लिजेंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना एका बाजूला दिनेश जटार, त्याच्या साथीला संदीप इंगळे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय बाळाजीजी कळसे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात, ज्यानं आपण आपल्याला या स्पर्धेमध्ये नेटची सुविधा करून दिली, त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. मी प्रज्वल भोगटे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद साहेब, आपण आपला मोलाचा वेळ या स्पर्धेला दिलात, आवर्जून भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सोनार सिद्धे क्रीडा मंडळ धाटावच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा शफल झाले आणि बॅटन ऑन साईडला अप्रतिम बॉलिंग स्वीप पाहायला मिळालाय. बॉल फेकून दिलाय सीमा पार, धाबा मिळतील 4 चौकार. हा दर्जा आहे, हा क्लास आहे टीम प्रेरणा 11 खैरवाडी संघाचा लिजेंडचा. आणि मैदानाच्या आतमध्ये एक लिजेंडरी खेळाडू दिनेश जटार अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्ट. 6 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव संख्या 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पियुष गोलंदाजी झाले, महागडे ते राहिले, त्याच्या विरोधामध्ये हल्ले चढवले संदीप इंगळेनं, त्याच्या विरोधामध्ये हल्ले चढवले बॅटर दिनेश जटारनं. षटक क्रमांक 2 तळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज टीम काळभैरव बोरगर या संघाच्या माध्यमातून गोलंदाजीला प्रणित भगत येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रणित यांच्यावरती कॅप्टनने विश्वास दाखवला. अगदी टीमला लीड करत असताना दिवेश आपल्याला पाहायला मिळतात. दिवेशनं सुद्धा सातत्यानं चांगला क्रिकेट खेळलाय. अगदी यंग टॅलेंटेड ते खेळाडू आहेत. अगदी नुकतंच क्रिकेटला सुरुवात केली टीम काळभैरव बोरगर संघानं. मागील 2 ते 3 वर्षामध्ये चांगला खेळ सुद्धा पाहायला मिळाला आहे टीम काळभैरव बोरगर या संघाचा. आज सोनार सिद्धे चषकामध्ये दाखल झालेत. ही स्पर्धा आहे बहुमानाची, अग्रगण्य असणारी स्पर्धा. रोहा तालुक्यामध्ये सातत्यानं ज्या स्पर्धेची चर्चा केली गेली अशी स्पर्धा श्री सोनार सिद्धे चषक 2025 मध्ये आपण आहोत. लो फुल टॉस बॉल दिशा दिली आणि बॅटन ऑन सेटला खेळत असताना अलॉंग दी कार्पेट बॉल निघून चालला लॉंग लेग सीमा पार, धावा मिळतील पुन्हा एकदा 4 चौकार. चौकार येतोय संदीप इंगळे यांच्या बॅटमन. 4 धावा आल्या. 4 धाव्याच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावलाय. धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 15 या आकड्यावरती धाव संख्या जाऊन पोहोचतीये. प्रणितच्या
पहिलाच बॉल वरती चौकारीत असताना आपल्याला पाहायला मिळाला, जिथे लो फुलटोस बॉल दिशा दिली अलॉंग द कापड बॉल लॉंग लेग रिजन मध्ये सीमा पार होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा मिळाल्या संदीप इंगळेला, 4 धावा मिळाल्या टीम प्रेरणा 11 खैरवाडी लिजेंड या संघाला. लो फुलटोस पण एकदा ड्राईव्ह केले, गॅप मध्ये बॉल दन दन करीत निघून चालाय डीप एक्स टाकामध्ये. बॅकअप चांगलं राहिलं, फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळाली आहे. 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओपिच बॉल ऑफ केला, फटका याही वेळेला मिस टाइम. क्षेत्ररक्षक जज करत असताना वेल जज कॅच, विकेटचं पतंग. बॅटर संदीप मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग होते. संदीप इंगळे मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला धक्का टीम प्रेरणा 11 खैरवाडी लिजेंड या संघाला, जिथे बॅटर संदीप इंगळे मैदानाच्या बाहेर परतले. त्यानंतर नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रमेश स्वामी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. त्याही वेळेला सन्माननीय दत्ताजी भोगटे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाणार आहे. क्रिकेटवरती निश्चिंत प्रेम करणारे व्यक्तिमत्वांच्या वेळेला रमेश स्वामी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि रमेश स्वामी यांच्यासाठी इथे मात्र सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक बॉलसाठी 100, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल सन्माननीय दत्ताजी भोगटे साहेब यांच्या माध्यमातून. त्यावेळेला टीम प्रेरणा 11 खैरवाडी संघाच्या प्रत्येक बॅटरसाठी सुवर्ण संधी असेल. नितीनजी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा षटकाराचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज षटकाराला दिलं जाणार आहे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेस हा बॉल वेगवान आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला, विकेट किपरचा वेध घेतला गेला, जिथे डॉटबॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक थांबले. धावफलकावरती धावा स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. 17 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 17 बनवल्या गेल्या. पहिला बॉलवरती चौकार संदीप इंगळेच्या बॅटमधून आला. त्यानंतर संदीप इंगळे याला मात्र डगावच्या दिशेला परतवलं गोलंदाज प्रणितनं. यावेळेला कट केलाय गली रिझनमध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगल मात्र रोखू शकणार नाहीयेत. सिंगल कंप्लीट होते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावलंय. धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. काळभैरव बोरगाव संघाकडनं गोलंदाजी मागवरती प्रणित पाहायला मिळाले. पहिला 5 बॉलचा खेळ या षटकामध्ये आपण पहिल्या 5 बॉलमध्ये 1 विकेट मिळवल्या. 7 धावा प्रणितनं खर्च केल्या. चांगली गोलंदाजी राहिली आहे, जिथे पहिला ओव्हरमध्ये 11 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. गोलंदाजी करत असताना पियुष ते त्या ठिकाणी होते. 11 धावा त्यानं खर्च केल्या. आता या ओव्हरमध्ये कमबॅक सुद्धा केला. कट केलं आहे. क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये कव्हर रिझनमध्ये बॉलवरती आले. फिक चांगली होती. 1 धाव कंप्लीट सुद्धा केले गेल्या. षटक क्रमांक 2 आता इथे मात्र संपुष्टामध्ये पहिला 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा बनवल्या गेल्या टीम प्रेरणा 11 खैरवाडी लिजेंड या संघानं. तत्पूर्वी डीजेकडनं सुमधुर संगीत.
अवैध घेण्यात आला, जिथे पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून डॉट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज ऑफिशियल संपादकांच्या भूमिकेमध्ये प्रीतमसिंह पाटील आणि सुमित पवार यांना आपण पाहतोय. अगदी पेन तालुक्यातील दिग्गज पंच आज मात्र रोहा तालुक्यामध्ये दाखल झालेत. आणखीन एक सुरेख चेंडू पाहायला मिळाला, जिथे टप्पा पडला. विकेट किपरचा अवैध पुन्हा एकदा घेण्यात आला. पंचांचा इशारा, वन बाउन्सची वॉर्निंग इथे मात्र गोलंदाजाला दिली जाते. डॉट बॉल रेशो आता मात्र या ओव्हरमध्ये वाढवला गेला. दिवेशनं कमबॅक केलं. कमबॅक करण्यासाठी सातत्याने ओळखले जातात. माहिती होतं की पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा खर्च केल्या गेल्यात. आता जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागेल. आज आपण कॅप्टनच्या भूमिकेमध्ये टीमला आपण लीड करतोय. बऱ्याचशा अपेक्षा घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालो आहे. आज धावा रोखायचा आणि मैदानाच्या आतमध्ये रमेश स्वामी सारख्या एका विस्फोटक फलंदाजाला रोखण्यामध्ये यश आलंय दिवेशांना. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. दिशेवरती भर कटलेले आपल्याला पाहायला मिळाले. पंच आमच्याकडे वळले, दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील तब्बल 23 या आकड्यावरती. आत्तापर्यंत 23 बनवल्या गेल्या. व्हेरिएशन व्हरायटीज खूप इम्पॉर्टंट असतात. ज्या वेळेला आपण शॉर्ट टाईम क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट खेळतात त्यावेळेला व्हेरिएशन आपल्याकडे असणे अनिवार्य आहेत. आणि यावेळेला कट केल्या गली रिजनमधून बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे बॅकवर्ड पॉईंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा कंप्लीट केल्या. तिहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतले. बघता बघता 3 धावा अगदी सुखरूपरित्या कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावरती. 26 आतापर्यंत बोललेल्या. चला, ही ओव्हर संपल्यानंतर आपण रिक्स ब्रेक घेणार आहोत. लगेचच आपण ओव्हर संपल्यानंतर पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. यावेळेस एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दूरवरून मारण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा त्यावेळेला पंचांच्या माध्यमातून आला. व्हाईट बॉलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 27 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही लिजेंडरी खेळाडू पाहायला मिळाले आणि त्यांच्या फिटनेसवरती जास्तीचं लक्ष दिलं गेलं. अद्याप सुद्धा अगदी 3 धावा सुद्धा सुखरूपरित्या कंप्लीट केलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. लेग लान्स केले. कलात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेला दिनेश जठर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात त्या वेळेला क्लास त्यांचा नेहमी पाहायला मिळतो. त्यांचे कलात्मक फटके, त्यांचे रचनात्मक फटके, त्याही वेळेला अप्रतिम बॅटिंग त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये. चला, पाण्याची पूर्तता करा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपुष्ट. 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 28 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. ड्रिंक्स ब्रेक आहे, तोपर्यंत आपण डीजे कडे बोलूयात. ऐकूया डीजे कडे समुद्र संगीत. तीन ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती आहेत. खैरवाडी टीमच्या बॅटरसाठी ते मात्र सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. सन्माननीय नितीनजी राठाडे साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिलं जाईल. त्यावेळेला रमेश स्वामी यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज दत्ताजी बोगटे साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम काळभैरव बोरगर या संघाच्या माध्यमातून गोलंदाजीला
पियुष भगत आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच टॉसकडे आपण बोलतो. एका बाजूला टीम श्री सोनार सिद्ध दाटा विरोधामध्ये ऋग्वेद फायटर्स खैरवाडी. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होताच लगेचच आपण टॉस करणार आहोत. पियुष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पहिला बॉल, खोलबटापाचा बॉल स्पाइक ड्राईव्ह समोरच्या दिशेला आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये चांगली फील्ड होती. एक सिंगल तर कंप्लीट. दुसरा धावेचा त्याही वेळेला प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या. या दोनच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावरती. 30 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. चांगले बॅटिंग दिनेश जठार यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 चौकाराच्या मदतीनं ते खेळतात. त्यावेळेला सिंगल डबलवरती सातत्यानं लक्ष केंद्रित केलं गेलंय. यावेळेला स्विच इट खेळलाय. बॉल निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल सीमा पार फरार. धावा मिळतील 4. चौकार. चौतीस धावा आता मात्र या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती पाहायला मिळाल्या. स्विचेटचा फटका खेळला गेला पहा, जिथे स्टान्समध्ये बदल केला गेला. बॅटची ग्रीप बदलली आणि त्यानंतर बॉलला मात्र अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले दिनेश जठार. 4 धावा मिळाल्या आणि 4 धाव्याच्या मदतीनं धावफलक फ्लाय सुद्धा झालंय. आत्तापर्यंत धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणखी खोलबटापाचा बॉल ड्राईव्ह केलाय. गॅपमध्ये बॉल क्षेत्ररक्षक पटला करत असताना पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग होती जिथे 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. तिहेरीसाठी परतल्यात बॅटर. सुरेख रनिंग मिळून विकेट मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक धावेचं महत्त्व या जोडीला माहिती आहे आणि अगदी 40+ क्रिकेट खेळत असताना स्वतःला मेंटेन ठेवलं. आणि या इनिंगचा एकंदरीचा विचार पाहायला गेला ना तर ही दुसऱ्यांदा 3री धाव या दोन्ही बॅटर्सना कंप्लीट केली आहे. साजेदारी होती. अगदी पार्टनरशिप बिल्ड होत असताना या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली रनिंग मिळून विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 3च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलंय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 37 या आकड्यावरती. आत्तापर्यंत 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पियुष गोलंदाजी मार्कवरती दाखल होतील. लो फुलटॉस बॉल आणि एकदा ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. वाईडिश लॉंग ऑफमध्ये खराब फिल्डिंग. बॉल सीमा पार. पुन्हा एकदा धावा मिळतील. 4 चौकार. वाईडिश लॉंग ऑफमध्ये प्रणित रटाटे आपल्याला पाहायला मिळाले. कबड्डी जास्तीची त्यांच्या माध्यमातून खेळली जाते आणि आता कुठेतरी क्रिकेटमध्ये प्रॅक्टिसचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सहजरित्या अडू शकले असते परंतु त्यांच्या आवाक्याचा बाहेर बॉल राहिला. 4 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. या 4च्या मदतीनं धावफलकावरती धावा 41 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग आतापर्यंत रमेश स्वामी आणि त्याच्या साथीला दिनेश जठार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. दोघांचा डाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चांगली खेळी ते मैदानाच्या आतमध्ये साकारतात. धावा बनवत असताना पाहायला मिळाले. आणखी एक लो फुलटॉस बॉल इनफील्डमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले. फेकचा अप्रतिम राईटली आहे. आता मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का टीम प्रेरणा 11 खैरवाडी या संघाला, जिथे बॅटर रमेश स्वामी मैदानाच्या बाहेर. बाहेर परतले. त्यानंतर नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. टीम प्रेरणा 11 खैरवाडी या संघाच्या माध्यमातून अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पियुषनं या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं पियुष महागडे राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 13 धावा पहिला 5 बॉलमध्ये त्यानं खर्च केल्यात आणि 1 धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट त्याला मिळाली आहे. षटकातीला शेवटचा अंतिम बॉल. बॅटिंगसाठी दिनेश जठार मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. ओपिच बॉल लॉफ्ट केलाय. फटका यावेळेला मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. वेल जज कॅच. विकेटचं पतंग. बॅटर आउट.
खैरे साहेब यांचा शुभागमन होतं. वेलकम सर, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यावेळेला सन्माननीय राजे राठाडे साहेब यांचं सुद्धा शुभागमन होतं. राज सर, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय गणेश खैरे साहेब यांचा आपण या प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात. मी विनंती करतोय निखिलचे तामनकर यांना की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय उमेश खैरे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा मंचकावरती आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक उत्तम आयोजक, त्यावेळेला एक उत्तम मार्गदर्शक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते उमेश खैरे साहेब यांचं इथे शुभागमन होतं. वेलकम उमेश, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. उमेश खैरे साहेब यांचा आपण या प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात. क्रिकेटवरती निश्चिंत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, सोनारसिद्ध दाटाव या संघाच्या पाठीशी राहणारे हे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा आपण यथोचित मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करतोय. मायचूप दर्शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण यथोचित मान सन्मान करतोय. प्रज्वलजी भोगटे यांच्या शुभातानं आपण यथोचित मान सन्मान करतोय. त्यावेळेला दाटाव गावातील एक हसमुख चेहरा ज्यांचा नेहमी पाहायला मिळतो असे उमेश खैरे साहेब यांचा आपण या प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान केला. धन्यवाद साहेब, आपण आवर्जून भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आभार. सन्माननीय रामजी भोगटे साहेब यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी निखिलजी तामनकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं मान सन्मान करायचा आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते 44 या आकडावरती. मापी असावी 45 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल फ्रीटचा असणारा एक मोठा फटका मुबलक मारण्याची संधी इथे मात्र बॅटर अनिल पाटील यांच्याकडे उपलब्ध आहे. फ्रीटचा बॉल बॅकफुटला हलक्यातनं स्टिअर केलं, जिथे क्षेत्ररक्षक बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये अगदी सहजरित्या कंप्लीट केले. एका सिंगलच्या मदतीनं 46 धावा धावफलकावरती आहेत. राजे रटाडे यांचा सुद्धा आपण मान सन्मान करूयात. मी प्रितेशजी भोगट्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. यावेळेस एस्टे उद्ध्वस्त केल्या गेल्या. यू मिस अवेल बट डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एका विकेटचं पतंग बॅटर मैदानाच्या बाहेर. शिवसेना शाखा प्रमुख धाटाव सन्माननीय निलेश भोगटे साहेब यांचा आपण या प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात.
मी प्रितेशजी भोगट्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. निलेशजी भोगटे साहेब शिवसेना शाखा प्रमुख धाटाव यांचा आपण या प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करीत आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रमोद अर्थातच नाना बॅटिंगसाठी असताना आपल्याला पाहायला मिळाले. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा हा बॉल तिथे विकेट किपरचा वैध घेतला गेला ज्यावरती उत्तर सापडलं नव्हतं. चारी मुंड्या चित केलंय बॅटरला गोलंदाजानं डॉट बॉल आलाय. हाफ ट्रॅकर बॉल जिथे शॉर्ट अँड पुल करत असताना फटका मिस टाइम पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेगला पकडले गेले जिथे बॅटर आउट होत असताना नाना पाहायला मिळाले. आणखीन एका विकेटचं पतंग. हॅलो, चला मी दोन्ही संघाचे लक्ष वेधेन. ऋग्वेद फायटर्स खैरवाडी आणि सोनाशी धाटाव. चला आपण टॉससाठी यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे पहिल्या डावामधला. मी दोन्ही संघाचे लक्ष वेधेन. चला आपण टॉससाठी या. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये कट कॉपी पेस्ट आपल्याला पाहायला मिळालं जिथे आणखीन एक बॅट्समन मैदानाच्या बाहेर झालेत. पहिला पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम प्रेरणा 11 खैरवाडी लिझंड संघानं धावा बनवल्या तब्बल 45. येणाऱ्या 46 धावा बनवल्या. येणाऱ्या 30 बॉलमध्ये आवश्यकता असेल टीम काळभैरव बोरगर संघाला 47 धाव्याची. नक्कीच दोन्ही संघाला विनंती असेल आपण लाईनअपमध्ये बोरगर संघ बाहेर जायचं आहे आणि प्रेरणा 11 आपण लाईनअपमध्ये आतमध्ये यायचं आहे. जसा बोरगर संघ बाहेर जाईल ना तसा प्रेरणा 11 हा संघ आतमध्ये येईल. मी टॉससाठी विनंती करतोय ऋग्वेद फायटर्स खैरवाडी आणि सोनाशी धाटाव. चला आपण टॉससाठी यायचं आहे. पहिला डाव संपलाय. दोन्ही संघांचं मी लक्ष वेधेन. चला आपण टॉससाठी यायचं आहे. सोनाशी धाटाव आणि ऋग्वेद फायटर्स खैरवाडी. चला आपण टॉससाठी या लगेच. तसेच शिवसेना शाखा प्रमुख धाटाव मी निलेशजी भोगटे साहेब यांना विनंती करते की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. तिसरी मॅच आहे सोनाशी धाटाव विरुद्ध ऋग्वेद फायटर्स खैरवाडी यांच्यामध्ये मॅच आणि शिवसेना शाखा प्रमुख धाटाव निलेश भोगटे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. या चला धाटा संघाचे संघनायक फास्ट या. कॅमेरामन चला सोनाशी धाटा संघाचे संघनायक आणि ऋग्वेद फायटर्स खैरवाडी संघाचे संघनायक. टॉसचा बॉस आहे हेड टेल आणि हेड असं लिहिलेलं आहे. ओके आपण निलेशजी भोगटे साहेब यांचे शुभ असते कॉल असेल धाटावचा कॉल असेल. हेड इज द कॉल आणि टेल आलाय. ऋग्वेद खैरवाडी ऋग्वेद फायटर्स खैरवाडी संघात टॉस जिंकला निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणार आहोत आपण पाहिलं तर ही दुसरी मॅच आहे. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तरी पण 40 धावाच्या आतमध्ये. या स्पर्धेबद्दल काय सांगाल कारण एक मोठी स्पर्धा आहे बघा 55 स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकासाठी 11 सायकली आहेत. स्वप्न तर खूप मोठं आहे. काय सांगशील या स्पर्धेबद्दल. स्पर्धा दरवर्षी खूप छान असते आणि ह्यावर्षी पण खूप छानच आहे. नक्कीच ऋग्वेद फायटर्स संघाने टॉस जिंकला प्रथम पिढीचा निर्णय आहे. जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता. फिल्डिंगच असते पण तो आता बॅटिंग करायची आहे. होम ग्राउंड आहे. एक मोठी स्पर्धा आहे. फायनलसाठी 11 सायकल सुद्धा आहे. स्वप्न तर पाहिलंय. किती धावन मारण्याचा प्रयत्न असेल. 60% मारायचा प्रयत्न करू. कोणावर विश्वास आहे कारण जर 60चा प्लस करायचा असेल तर बॅट्समन सुद्धा पाहिजेत. कोणावर विश्वास आहे. 11 जणांची मेहनत असेल 11 जण हे देतील तसं ते खेळत आहेत. स्पर्धेबद्दल काय सांगाल कारण थोड्याशा वेळानंतर ही स्पर्धा आलेली आहे पण तो एक आपल्या विभागामधली एक दमदार स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल. आयोजन खूपच टाईट केलेलं आहे. यंदा लेट झालाय पण थेट झालाय.
नक्कीच बेस्ट ऑफ लक. 11 जणांचा सहयोग खूप महत्त्वाचा आहे असे करंजा सांगितलेला आहे. टॉस जिंकलाय ऋग्वेद फायटर्स खैरवाडी संघाने गोलंदाजीचा निर्णय केलाय आणि सोनार सिद्ध धाटो संघाला मात्र बॅटिंग करायची आहे. तर नक्कीच आपण पाहूया जिथे 46 धावा बनवल्यात आणि 47 धावांचं आव्हान ठेवलंय काल भैरव बोरगर या संघासमोर. तसेच आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा सोनार सिद्ध चषक 2025च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. प्रथम बॅटिंग करत असताना मॅच ऑन होते. संधी आपण पाहतो अनिल पाटील यांच्या हातामध्ये चेंडू आहे. सलामी जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पियुष भगत आणि प्रणित रराडे ही जोडी मैदानच्या आतमध्ये आले. तेच चेंडू 47 धावांची गरज आहे. पहिल्या डावामध्ये तब्बल 46 बनवल्यात आणि इथून मात्र जी मॅजिक फिगर आहे तिला मात्र आता सुरक्षित ठेवायची आहे पेरना 11 खैरवाडी या संघाला. पहिला चेंडू हाफ टॅकर होता. गतीमध्ये पूर्णपणे थांबवलंय आयुषला आणि डॉटने मात्र सुरुवात झाली. बघा लक्ष जर आपण पियुषला मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय. जिथे आपण पाहतोय तर 47 धावाचे लक्ष आहे. जुने खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थाने अनुभव तर खूप आहे. हाफ टॅकर चेंडू आहे. शॉर्ट पूल केलाय. फटक्यात चांगला आहे. उंच सुद्धा आहे आणि लांबी सुद्धा गाठणार का. पंचांचा इशारा येतोय. दे धक्का घे छक्का. 6 डीजे. इंग स्टार खेळाडू आहेत. युवा खेळाडू आहेत आणि समोर जर आपण पाहिलं तर ज्याने आपण पाहतो तर मैदान गाजवलेले असे खेळाडू अनिल पाटील यांना आपण पाहतो. जिथे सुरुवात डॉटनी झाली त्यानंतर आपण पाहतो तर दुसऱ्या चेंडूवर मात्र हल्ला केला आहे अनिल पाटीलच्या अगेन्स्ट पियुषने आणि चेंडू पाटील सीमापार षटकार आला आहे. जिथे आपण पाहतो 6ने मात्र सुरुवात केली आहे या ओव्हरची. आपण पाहिले तर पुन्हा एकदा पियुषने जिथे आपण पाहतो तर थांबवावं लागेल. ज्याने आपण पाहतो 46चा आकडा तर गाठला आहे. कारण जेव्हा पहिली मॅच आपण पाहिली वास्तव विरुद्ध जय भवानी गावठाण या संघाने मात्र 33 धावा बनवल्या होत्या. 34 धावा करण्यासाठी आपण मात्र पूर्णपणे संघर्ष करावा. पुण्यात हाफ टॅकर चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कवला चेंडू आपण पाहते दन 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 करत जाते. सीमा लगोलग आणि सीमा पार होगा बेडा पार तो मिलेंगे 4 डीजे. इथे मात्र फटका पाजला. चेंडू हवेमध्ये परंतु प्रयत्न चांगला आहे. फलंदाज पियुषला मात्र परतावा लागेल. जिथे मात्र आपली आक्रमकता चालू केली ना ती मात्र अनिल पाटीलने थांबवलेली आहे. धक्का पहिला डीजे. घ्यायचं नाही आहे. टीम मिटिंग घ्यायची नाही आहे. टीम मिटिंग घ्यायची असेल तर आमचे सोनार सिद्ध धाटो मंडळ आहे की येणाऱ्या 8व्या पर्वामध्ये आपल्याला काय करायचं आहे याची त्यांना आता उत्सुकता लागलेली आहे. कारण पर्व 7वं चालू आहे आणि काय जबरदस्त आयोजन नियोजन. जवळजवळ आपण पाहतो तर आता कुठेतरी ह्या स्पर्धा संपत आलेल्या आहेत. परंतु तिथूनच कुठेतरी आपण पाहतो एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. या स्पर्धेमध्ये जेवढे बक्षीस आहेत ना कुठल्या स्पर्धेमध्ये नसतात. न्यू बॅट्समन मैदानच्या आतमध्ये आले ते दिवेश आलेले आहेत. जिथे आपण पाहतो तर पियुष बाद झाले. सुरुवात चांगली होती. धमाकेदार सुरुवात केल्यानंतर अनिलने मात्र पार्टनरशिप ब्रेक केली आहे.
हो गतीमध्ये फसवला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र केला गेला. चेंडू आपण पाहताय पुन्हा एकदा कार्पेटच्या साने दन दन करत जाते सीमा पार. हो गा बेडा पार तुम्ही लिंगीच्या. इथे आपण पाहते दिवेश आले. सुरुवात 4 झाली आहे. फटका चांगला होता. इथे आपण पाहते पॉवर प्लेचा त्यांनी फायदा सुद्धा उचलला आहे. धावसंख्या पाहिजे झाली ती 1 गडी बाद, जिथे 47 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा झालेत. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. हाफ टॅकल चेंडू आहे. फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु तिथे पायाचा नाना पाठलाग केला. चेंडू मिड विकेटमध्ये इथे सिंगल कंप्लीट केली आहे. पण डबलला पलटलेत आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. शतक क्रमांक मात्र पहिला संपला आहे. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर अनिल पाटील आले होते. त्यांनी तब्बल इथे आतापर्यंत आपण पाहिजे तर धावा खर्च केले, तब्बल 16 धावा खर्च केल्यात. म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहे 24-31 धावांची गरज आहे. ते काल बरं बोरगर सांगायला. याच्यानंतर आपण पाहतो तिसरी मॅच आपल्या भेटीला येते. सोनाशीद धाटाव विरुद्ध असेल ऋग्वेद फायटर्स खैरवाडी. या संघाने मात्र टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि सोनाशीद धाटाव या संघाला मात्र बॅटिंग करायची आहे. स्वप्न तर दोघांनी सुद्धा पाहिलं आहे, परंतु स्वप्न कोणाचं कंप्लीट होणार ना, त्यासाठी मात्र संघर्ष करावा लागेल. या मैदानाच्या आतमध्ये सर्व संघांना जवळजवळ 40 संघाने मात्र या स्पर्धेमध्ये प्रवेश आपला नोंदवला आहे. 440 खेळाडू मात्र इथे या मैदानामध्ये आपला नशीब आजमावणार आहेत आणि त्यातले 11 खेळाडू मात्र इथून या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पोर्ट्स सायकल सुद्धा घेऊन जाणार आहेत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामधला हा दुसरा सामना आपल्या भेटीला आला. एक साईडला आपण पाहते तर पेरणा 11 खैरवाडी लेजंड या संघाने मात्र 46 बने 47 धावा रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अनिल पाटील आले होते, थोडेसे महागडे ठरलेत मी म्हणेन, कारण त्यांच्या अगेन्स्ट चला विनंती असेल फास्ट घ्यायचं आहे, कारण 5 मिनिटाचा अवधी तुम्हाला 6 चेंडूसाठी दिला गेला आहे. इथे टायमर चालू आहे, तो मात्र थांबणार नाही आहे, याचं आपण लक्ष वेधतोय. दिनेश आलेत आणि प्रणित रडाडे मात्र स्ट्राईकला असेल. सुरुवात सिंगल मात्र केले, डबलला पलटलेत आणि खराब फिल्डिंग म्हणते मी रमेश यांच्याकडून पाहायला मिळते आणि चेंडू जाते सीमापार. नशिबाचा चौकार बोरगर संघाला मिळेल. धावसंख्या 20 झालेली आहे. क्रिकेटमध्ये कदाचित चुकीला माफी नाही आहे आणि रमेश स्वामीने मात्र इथे चुकी जरूर केली आहे, कारण 2 धावा त्यांनी प्लस दिल्यात बोरगर संघाला. प्रयत्न करावा लागेल. लक्ष चांगला आहे, 46 बनवल्या होत्या, परंतु जर चुकी झाली तर मात्र तिथे तुम्हाला बोरगर संघ सोडणार नाही आहे. ओ पुन्हा एकदा मोठा फटका. माझा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. इथे मात्र डॉटची सांगता होते. जिथे आपण पाहते तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आले तर दिनेश जठार मात्र गोंधळ ट्रॅकवर आलेत. सुरुवात मात्र आपण पाहते तर जिथे 2 होते तिथे चौकार आला, त्यानंतर डॉट आला. 22 चेंडू 27ची गरज आहे. महेंद्रजी रडाडे साहेब आणि रितेश सावंत यांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. विकी सावंत यांना विनंती असेल. बघा सलगचा दुसरा डॉट चेंडू आहे. इथे मात्र दिनेश जठारला माहिती आहे या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर डॉट चेंडू खूप महत्त्वाचे आहेत, कारण तिथून तो प्रेशर बनेल. सलगचे आपण पाहते खराब फिल्डिंग झाल्यानंतर आपण पाहतो तर इथून सलगचा डॉट चेंडू प्रणित रटाडेवर प्रेशर आहे बनवला जातोय. 21 चेंडू शिल्लक आहे, 27ची गरज आहे. हो पूर्ण गतीमध्ये पोहोचवला. प्रणित हुशार होता, त्याने मात्र हलक्या हाताने आपण ऑन साईडला पटका केला आणि सिंगल मात्र इथे मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आमचे स्कोरर अर्जुन आम्हाला सांगतील 21 धावा इथे जुळल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहे 26 धावांची गरज आहे काल बरोबर बोरगर संघाला. 20 चेंडू 26 धावा. जिथे आपण पाहते दिवेश आहे, ज्याच्या बॅटमधून आपण पाहते तर एक चौकार आला आणि एक दुरी सुद्धा आली आहे. म्हणजे 2 चेंडूमध्ये तो 6 वर खेळतोय. येणारे चेंडू शिल्लक आहे 26ची गरज आहे. मी फिल्डिंग करायचं संघाचं लक्ष वेधेन की आपलं टायमर चालू आहे. नक्कीच त्याचा दंड मात्र तुम्हाला सोसावा लागेल जर आपण वेळ जास्ती खर्च केला तर, कारण टायमिंग हा सर्व संघांसाठी असेल. पहिली 20 मिनिटं तुम्हाला 4 ओव्हरसाठी दिली गेलीत. पुन्हा त्या दिने जडार
रिवर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न होता. दोनही तलवार तर चालवली होती पण तो बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू सांगता होते. या ओव्हरचा आपण विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झाला. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. सुरुवात 4 ने झाली त्यानंतर डॉट नाही तर सिंगल आली आणि पुन्हा एकदा डॉट झाला. म्हणजे या 5 चेंडूमध्ये अवघ्या दिनेश जठारने अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. या मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकस करण्याचा प्रयत्न झाला आहे गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा गतीमध्ये फसवलं परंतु पाहूया प्रीतम पाटील मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आम्हाला सांगतील की शतक क्रमांक मात्र इथे हा समाप्त झाला. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहे 18-26ची गरज आहे. 18 चेंडू 26 धावांची गरज आहे. प्रेक्षक असेल खेळाडू असेल यांचं मात्र सर्व लक्ष वेधलं आहे तर या सायकलीने आणि या चषकाने. जवळजवळ प्रथम क्रमांक जो पटकल त्यासाठी 11 सायकली आहेत. 11 कोण खेळाडू असतील कोणता संघ असेल कोणता गाव असेल ना याची चर्चा सातत्याने गेल्या 5 दिवस राहील आणि रविवारी 30 मार्च 2025 मध्ये आपल्याला कळेल की या सायकलीचा हकदार कोण असेल. 11 सायकलसाठी आपण पाहता 11 योद्धा आहेत ज्यांच्या माध्यमातून सायकल देण्यात तर गजानन मारुती बोगटे साहेब असतील, राकेश म्हस्कर असतील, नरेश रटाडे, अरुण बामुगडे असतील, दत्ता शांताराम बोगटे असतील, हरेश रटाडे असतील, संदीप रटाडे असतील, निलेश बोगटे साहेब असतील, चंद्रकांत बोगटे साहेब, गोविंद बोगटे साहेब, अनंता म्हस्कर साहेब, रजत शिंदे साहेब, राज रटाडे साहेब, स्वप्नील शिंदे साहेब, नरेश म्हस्कर साहेब, लाल प्रताप यादव यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी सायकल देण्यात आलेले आहेत. हे सुद्धा योद्धा आहेत मी म्हणेन कारण त्यांच्या माध्यमातून घेतलेला जो निर्णय आहे जो पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. 18 चेंडू 26ची मात्र गरज आहे. गोलंदाज झाले संदीप इंगळे. या मॅचमध्ये पुन्हा एकदा अठरा चेंडू 26ची गरज आहे. मॅच पुन्हा एकदा ऑन केली आहे गोलंदाज दिनेश जठारेने परंतु संदीप इंगळे आलेत. गतीमध्ये थांबवलंय पुन्हा एकदा थोडंसं प्रणितला थांबवलंय परंतु सिंगल मिळेल आणि प्रणितला सुद्धा माहिती आहे इथे सिंगलने काम बनेल. चे अध्यक्ष निर्लॉनचे युनियन कमिटीचे अध्यक्ष महेंद्रजी रटाडे साहेब हे आलेले आहेत. त्यांचं सत्कार मी प्रीतम याला विनंती करतो की आपण करायचं आहे. महेंद्र यांचं आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जातं. बघा मॅच ऑन झाली आहे. 17 चेंडू 25ची गरज आहे परंतु खरवेळी सांगायला विनंती असेल थोडंसं वेलवर आपण लक्ष द्या. जर आपण बदल करत असेल तर वेलसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण मॅचसुद्धा तेवढीच आता आपल्याला पाहायला मिळते तर अंतिम टप्प्यात आली आहे. इथे मात्र गतीमध्ये पुन्हा एकदा थांबवलं आहे कारण संदीपला माहिती आहे इथे मात्र रमेशकडून झालेली चुकी आहे आणि कदाचित आता मात्र पेरणा इलेव्हन खेळ संघ रमेशवर नाराज आहे. विकी सावंत यांचं सुद्धा आगमन होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मी मनोज भोगटे यांना विनंती करतोय की आपण त्याचं स्वागत करायचं आहे सत्कार करायचा आहे. बघा रमेशकडून 2 चुक्या झाल्यात. जवळजवळ 4 धावा त्यांनी एक्स्ट्रा दिल्या. जिथे आपण पाहते गोलंदाज करणारा संघ आपण पाहते संदीप असेल दिनेश महाडिक असेल यांनी प्रयत्न केला आहे परंतु फिल्डरची साथ लागत नाही आहे. आणि आम्ही सातत्याने म्हणतो की जर तुमच्याकडे 100 ते 80 धावा असतील आणि जर तुमच्याकडे त्या दर्जाची फिल्डिंग नसेल ना तर त्या धावा काही कामाच्या नाही आहेत. इथे मात्र रिवर्सचा फटका दोदाई तलवार बनी तर आबादी नाही तर बरबादी. चेंडू जातो सीमा पार षटकार 6 डीजे. रामचंद्रजी रटाडे साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेच्या त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत होईल. मी विनंती करतोय दीपू दाभोणकर आपण करायचं आहे. बघा धावसंख्या 32 झाली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 धावाची गरज आहे. 15 चेंडू आणि 15 धावा. हा टॅका चेंडू आता मात्र दिवेचे बाट मात्र बोलते सलगचा दिवेच्या बाट मधून हा धमाका षटकार 6.
येणारे चेंडू शिल्लक आहेत 12-7 धावांची गरज आहे. ते काय झालं हॅलो. तर विजयासाठी आपण पाहिजे तर 12 चेंडू आणि अवघ्या 7 धावांची गरज असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो दिनेश जठारवर विश्वास दाखवलाय पेरणा 11 या संघाने. 12 चेंडू शिल्लक आहे, 7ची गरज आहे. प्रणित रडाडे स्ट्राईकला आहेत. पुन्हा एकदा आपण पाहते तर प्रयत्न अपीलची मात्र इथे आपण पाहते तर परंतु दक्षाशे पंच प्रीतम पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 11 चेंडू 7 धावांची गरज आहे. सोनार सिद्ध चषक 2025 आपल्या भेटीला आला आहे. एक जबरदस्त आयोजन आणि नियोजन, बरेचशा बक्षीस आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून बहाल केल्या गेल्यात. जिथे आपण पाहतो प्रथमच या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. फटका चांगला चेंडू आपण पाहतो 1 बाउंस जातोय सीमा पार. प्रणीतच्या बॅटमधून हा चौकार आलाय. डीजे आता मात्र अवघ्या 3 धावांची गरज आहे जिथे 10 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं तर आता कालभर बोरगर संघ विजयाच्या बाजूने मात्र चाललाय. पुन्हा आता डीप एक्स्ट्रा कोला फटका चांगला केला गेला. प्रणित तिथे आहेत, अनिल पाटील तिथे सिंगल मिळेल आणि सिंगलवर मात्र समाधान कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि इथून पाहिलं तर 2 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती 45 धावा जिथे 47 धावांचा पाठलाग करायचा होता. परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहिजे दिवेशच्या बॅटमधून आलेल्या धावा खूप महत्त्वाच्या आहेत. दिवेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 षटकार, 2 चौकार, 2 धुऱ्या आणि तब्बल 3 डॉटसुद्धा चेंडू आलेले आहेत. परंतु आपण पाहतो जेवढे डॉट चेंडू ते भरूनसुद्धा काढलेले आहेत. आता मात्र अवघ्या 2 धावांची गरज आहे. याच्यानंतर मॅच आपल्या भेटीला आली आहे. ऋग्वेद फायटर्स खैरवाडी या संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आहे. हा सामना होतात लगेच आपण लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि सोनार सिद्ध दाटाव या संघाला मात्र बॅटिंग करायची. डीप एक्स्ट्रा कवला फटका चांगला आहे. चेंडू जातो सीमा पार आणि विजयी चौकार आणि बोरगर संघ मात्र इथे विजय झाले. विजय संघाचे अभिनंदन तसेच हार्ले संघाचे सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हॅलो हॅलो. तसेच संतोषजी खरे साहेब इथे आलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय राज आपण संतोषजी साहेब यांचा सत्कार करायचा आहे. मायची शाल पुष्पगुच्छ देऊन. तसेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट दिवेश ठरतोय ज्यांनी 10 चेंडूमध्ये 28 धावांची केली आहे नाबाद. 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून